शिरोळ तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून संशयित आरोपी शिक्षक अजित भूपाल दिवटे याला पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी आणि शिक्षण संस्थेने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे यांनी केली आहे। तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। संबंधित गावच्या ग्रामपंचायतीमध्ये पोक्सो अंतर्गत घडलेल्या गुन्ह्याबाबत आढावा बैठक झाली। बैठकीत आरपीआयचे संजय शिंदे यांनी प्रशासनाला थेट इशारा देत सदर आरोपीवर कारवाई करा अशी मागणी केली। या प्रसंगी पीडित विद्यार्थिनीच्या गावच्या सरपंच रेखा जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत पीडित मुलीच्या व तिच्या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण गाव खंबीरपणे उभे आहे, तिला न्यायासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगत दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। शिक्षण संस्थेचे सचिव अजित पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे। संबंधित शिक्षकावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी संस्थेच्या स्तरावर कायदेशीर सल्ला घेतला जात असून लवकरच त्यांच्या निलंबनाची कारवाई केली जाईल। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास गतिमान केला असून आणखीन 4 जणांचे जबाब नोंदवले आहेत। फरारी शिक्षक दिवटे यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे। पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताच्या शोधासाठी थेट गोवा राज्यात तपास पथक रवाना केले आहेत। साने गुरुजी विद्यालय हिरवाड येथे अजित दिवटे या शिक्षकाने या शाळेतील मुलीवर विनयभंग केल्याची तक्रार झालेली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सो जिल्हा पोलीस प्रमुख, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करून याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे आणि या निवेदनाच्या अनुषंगाने त्याच्यावरती कडक कारवाई करून त्याला शिक्षा ठोठावण्यात यावी ही पक्षाची मागणी असून संस्था रद्द करण्याची मागणी केलेली आहे। या काही अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।